नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 डिसेंबर 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील माहिती संप्रेषण तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात ICT या घटकावर विचारले गेलेले प्रश्न क्रमांक 43. पुढील जोड्यांपैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखा. आयडेंटिफाय द पेअर दॅट अपियर्स इन द रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ डेव्हलपमेंट. पर्याय क्रमांक ए मेनफ्रेम व डेस्कटॉप, पर्याय क्रमांक बी डेस्कटॉप व लॅपटॉप, पर्याय क्रमांक सी टॅबलेट व लॅपटॉप आणि पर्याय क्रमांक डी लॅपटॉप व टॅबलेट. त्याच्यामध्ये आपल्याला कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखायची. तर याचा पर्याय असेल योग्य पर्याय क्रमांक सी टॅबलेट व लॅपटॉप. कारण आधी लॅपटॉप आले आहे आणि नंतर टॅबलेट आले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. पुढे दिलेली संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. पर्याय क्रमांक ए टेराबाइट, गिगाबाइट, मेगाबाइट आणि बाइट बीट. पर्याय क्रमांक बी गिगाबाइट, टेराबाइट, मेगाबाइट, बीट बाइट. पर्याय क्रमांक सी गिगाबाइट, मेगाबाइट, टेराबाइट आणि बीट. आणि शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी टेराबाइट, मेगाबाइट, गिगाबाइट आणि बीट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कारण सर्वात जास्त क्षमता ही टेराबाइटची आहे TB, त्यानंतर आहे गिगाबाइट म्हणजे GB, त्यानंतर आहे मेगाबाइट म्हणजे MB आणि नंतर बाइट किंवा बीट. पुढील प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45. पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा. JPEG म्हणजेच चित्र किंवा छायाचित्रे, फोटो ऑब्लिक पिक्चर. पर्याय क्रमांक 2 MP3 ध्वनी दृकश्राव्य. त्यानंतर XLS पॉवर पॉईंट सादरीकरण, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आणि 4 नंबर AVI सांख्यिकी माहिती स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. तर आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या. तर याच्यापैकी योग्य जोडी आहे JPEG आणि MP3 म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न क्रमांक 46. इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तारित रूप काय आहे? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट UGC स्टँड्स फॉर. पर्याय क्रमांक ए युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, पर्याय क्रमांक बी युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक सी युजर ग्रुप कॉन्फिगरेशन आणि पर्याय क्रमांक डी युजर जनरेटेड कंटेंट. त्याचं उत्तर आहे युजर जनरेटेड कंटेंट म्हणजेच पर्याय क्रमांक डी. UGC स्टँड्स फॉर युजर जनरेटेड कंटेंट. पुढील प्रश्न क्रमांक 47. फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज्ड फॉर प्रोसेसिंग फोटोज ऑर पिक्चर्स? पर्याय क्रमांक ए फोटोक्रॉप, पर्याय क्रमांक बी फोटोशॉप, पर्याय क्रमांक सी
व्हिज्यू क्रॉप्स आणि पर्याय क्रमांक डी पिक्चर परफेक्ट. तर चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी आपण फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरतो. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 48. इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. .gov म्हणजेच गव्हर्नमेंट वेबसाईट, सरकारी संकेतस्थळ. .com कमर्शियल वेबसाईट म्हणजेच व्यापारी संकेतस्थळ. .ac अकाउंटिंग वेबसाईट, हिशोबाचे संकेतस्थळ. आणि पर्याय क्रमांक डी .edu म्हणजेच एज्युकेशनल वेबसाईट, शैक्षणिक संकेतस्थळ. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायचं. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे? .ac. पर्याय क्रमांक सी. तर हे होते 1 डिसेंबर 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेतील ICT घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.